मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगते. हा व्हिडिओ मनोरंजनासाठी नाही. हा व्हिडिओ मनाला लागणारा आहे. कारण आज आपण पाहणार आहोत इंदुरीकर महाराजांच्या आयुष्यातील एक अत्यंत दुःखदायक प्रसंग, जिथे महाराज स्वतः दुःखात असतानाही इतरांना मात्र त्यांच्या आयुष्यातील मोठा धडा देऊन गेले. मित्रांनो, हा प्रसंग आहे इंदुरीकर महाराज निरंड या गावामध्ये एका मातेचा अंत्यविधी झाला होता आणि त्या अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी आलेले होते. गावात वातावरण शांत होतं. हसणं नव्हतं, आवाज नव्हते, फक्त मनात साठवलेलं दुःख होतं. स्टेजवर इंदुरीकर महाराज आले तेव्हा कुठलाही जल्लोष नव्हता, टाळ्यांचा आवाज नव्हता, फक्त आदर आणि शांतता. मित्रांनो, इंदुरीकर महाराज त्या दिवशी खूप शांत दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा विनोद नव्हता, हसूही नव्हतं. ते स्वतः पूर्णपणे दुःखात होते, पण त्यांचं बोलणं दुःख पसरवणारं नव्हतं. ते त्यांच्या दुःखाला आणि इतर तरुण वर्गाच्या दुःखालाही दिशा देणारे होते. महाराजांनी बोलताना गावाचं उदाहरण दिलं. निघंट गाव. ते म्हणाले की आजही काही गावं अशी आहेत जिथे एकाच गावातील एकाच्या दुःखात संपूर्ण गाव उभं राहतं. कालच एका मातेचा अंत्यविधी झाला, पण संपूर्ण गावाने 3 दिवसात तो सगळा कार्यक्रम एकत्र उभा केला. हा गावातील एकोपा आहे. या एकोपा खरंच प्रशंसनीय आहे. असा एकोपा असणं हेच तर माणुसकीचं लक्षण आहे. हा माणसातलाच देव आहे. इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले की माणसाचं आयुष्य खूप लहान आहे. आज आहे, उद्या नाही. म्हणूनच 2-3 गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे माणुसकी जपा. दुसरी गोष्ट आहे नात्याची किंमत ओळखा. मित्रांनो, इंदुरीकर महाराजांनी मित्रांबद्दल खूप खोल विचार मांडले आहेत आणि ते विचार इतके स्वच्छ आणि व्यवस्थित आहेत की तुम्हालाही वाटेल हे आपल्या बाबतीतही कधीतरी घडलं होतं आणि आपण त्यातून अजूनही शिकलेलो नाही. ते म्हणाले की आयुष्यात मित्र असणं महत्त्वाचं नाही, मित्र कसा आहे ते महत्त्वाचं आहे. हो, तुकाराम महाराज सुद्धा म्हटले होते, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. असे ज्ञानेश्वर महाराजही म्हटले होते. कधी कधी एकही जिवलग मित्र नसणं हे चालू शकतं, पण एकही वाईट मित्र असला तर मात्र माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. मित्रांनो, इंदुरीकर महाराजांनी आचार्य चाणक्यांचा उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्यांना कोण ओळखत नाही? आचार्य चाणक्यांना त्यांच्या चाणक्य नीतीसाठी संपूर्ण भारत, संपूर्ण जग ओळखतं. पण त्यांचा तर कधी तुम्ही अभ्यास केला आहे का? नाही ना. आयुष्याच्या खूप महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. ते म्हणाले की चाणक्यांनी आयुष्यभर एकच गोष्ट सांगितली, जो माणूस तोंडावर गोड बोलतो तो नेहमी चांगलाच असेल असे नाही. जो माणूस थोडा कडू बोलतो पण स्पष्टपणे बोलतो, ज्या तुमच्या चुका दाखवतो पण त्या चुकात सुधारून तुम्ही तुमच्या जीवनात प्रगती करू शकता, त्यावेळेला तुम्हाला त्या माणसाचा खूप राग येतो, परंतु खरं तर तोच माणूस तुमचं वाईट कधीच करणार नसतो. त्याला तुमच्याबद्दल तळमळ असते, म्हणून तो तुम्हाला सुधारण्यासाठी सांगत असतो. परंतु गोड बोलणारा असतो त्याला तुमच्याशी काहीच घेणं देणं नसतं. त्याला फक्त गोड बोलून त्याचं काम काढायचं एवढंच त्याचा प्लॅन असतो. मित्रांनो, महाराजांनी सांगितलेली ही गोष्ट खूप खोल आहे. आपल्याला सगळ्यात जास्त दुखावतात ते बाहेरचे लोक नाहीत, तर आपल्यावर जास्त प्रेम दाखवणारे, ज्यांच्यावर आपण आंधळा विश्वास ठेवतो. इंदुरीकर महाराजांनी
सुदाम्याचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की एकाच गुरुकुलात शिकलेले एक राजा झाला आणि एक गरीब राहिला, पण दोघांमधली मैत्री कधी कमी झाली नाही, कारण खरी मैत्री स्वार्थ पाहत नाही. मित्रांनो, जर हे विचार तुमच्या मनाला भिडत असतील तर हा व्हिडिओ फक्त बघून सोडू नका, तो तुमच्या जवळच्या एका माणसापर्यंत पोहोचवा. इंदुरीकर महाराजांनी शेवटी इतकंच सांगितलं की दुःख हे सगळ्यांच्या आयुष्यात येतं, पण दुःखात माणूस कसा वागतो यावर त्याचं आयुष्य ठरतं. दुःख आलं म्हणून एखादा जर तो चांगल्या संगतीत असेल तर तो सरळ म्हणेल, हे बघ, जसं सुख आपलं घर बांधून राहत नाही तसं दुःखही घर बांधून राहत नाही. हेही दिवस जातील, सुखाचे दिवस येतील. सुख आणि दुःख ऊन आणि सावलीसारखं आहे, त्यामुळं एकापाठोपाठ एक येतच राहतील. दिवस रात्रीसारखं त्यांचं चक्रक्रम चालू राहील. आपण यामध्ये डळमळीत व्हायचं नाही. पण एखादा वाईट संगतीचं असेल, व्यसनी असेल, दारुडा असेल, तर तो मित्र काय म्हणेल, चल एक पेग घे, सगळं दुःख विसरून जाईल. म्हणजे तुमचा मित्र कसा आहे यावर तुमचं पुढचं आयुष्य ठरतं. कारण काही वेळेला माणूस आपली बुद्धी थांबवतो, तो विचाराने ग्रस्त झालेला असतो, त्यावेळेला त्याला दुसऱ्याची गरज असते. पण गरज अशाच लोकांशी ठेवा की जे तुमचं मनापासून चांगलं चिंततात. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला शिकवतो की यशापेक्षाही माणसं महत्त्वाची आहेत, पैशापेक्षाही नातं महत्त्वाचं आहे आणि दुःखातही इतरांना आधार देणारा माणूस खरा मोठा असतो. हेच आज इंदुरीकर महाराजांनी दाखवलं आहे.